मंडळी, आज आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिसचे फिक्स डिपॉझिट म्हणजे मुदत ठेवीची माहिती, ज्यामध्ये तुम्हाला जास्त व्याजदर तर मिळतोच पण टॅक्समध्ये सवलतसुद्धा मिळते। तसंच ही योजना पोस्टाची आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते आणि त्यामुळे हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्यायसुद्धा आहे। आज आपण बघणार आहोत पोस्टाच्या मुदत ठेव योजनेची संपूर्ण माहिती, म्हणजे योजनेची पात्रता, ठेवींचे नियम, व्याजदर, त्यानुसार परतावा किती मिळेल आणि त्यावर प्राप्तिकरात काही सवलत मिळेल का। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। सर्वप्रथम आपण बघूया या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे। या योजनेत कुठलाही भारतीय नागरिक म्हणजे भारतात राहणारा नागरिक खातं उघडू शकतो, पण अनिवासी भारतीय या योजनेत खातं उघडू शकत नाहीत। यात वयाची कुठलीही अट नाही, फक्त अल्पवयीन व्यक्ती म्हणजे 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीसाठी एका कायदेशीर पालकाची आवश्यकता असते आणि कायदेशीर पालक म्हणजे शक्यतो आई आणि वडील। तसंच या योजनेत संयुक्त खातं उघडता येतं, मात्र संयुक्त खातं असेल तर ते जास्तीत जास्त 3 व्यक्तींचं असू शकतं। हे झाले पात्रतेचे नियम। आता बघूया ठेवींचे नियम। या योजनेत ठेवींच्या मुदतीचे एकूण 4 पर्याय उपलब्ध आहेत। 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष, ज्यामध्ये आपण कमीत कमी ठेव 1000 रुपये गुंतवणूक करू शकतो आणि 100 रुपयाच्या पटीत ठेवीची रक्कम वाढवू शकतो। उदाहरणार्थ 1300, 1500, 2000 अशा प्रकारे रक्कम आपण गुंतवू शकतो। मात्र 1350, 1439, 1845 अशा रकमा चालत नाहीत। थोडक्यात ज्या संख्येला 100नी पूर्ण भाग जातो अशी कुठलीही रक्कम या योजनेमध्ये गुंतवणुकीसाठी चालते। मात्र या योजनेमध्ये गुंतवणुकीसाठी कमाल रकमेची कुठलीही मर्यादा दिलेली नाही। आपण जास्तीत जास्त कितीही रक्कम या योजनेत गुंतवू शकतो। या योजनेत व्याजाची आकडेमोड तिमाही चक्रवाढ पद्धतीने होते आणि व्याजाची रक्कम आपल्याला प्रत्येक वर्षाच्या शेवटी मिळते। ठेवीची मुदत संपल्यावर ज्या पोस्ट ऑफिसच्या शाखेत तुमचं खातं असेल तिथं पासबुकासह अर्ज करून खातं बंद केलं जाऊ शकतं आणि खातेदाराला ठेवींचे पैसे परत मिळतात। तसंच ठेवीदाराला खात्यावर मुदतवाढ हवी असेल तर ती घेता येईल, मात्र त्यासाठी ठेवीची मुदत संपण्याआधी तसं पोस्टात जाऊन सांगावं लागतं, म्हणजे तसा अर्ज करावा लागतो। पण मंडळी, या योजनेत खातं असणाऱ्या खातेदाराचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्यासाठी काय नियम आहेत ते आता आपण बघूया। नंबर 1, पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत एका व्यक्तीचं खातं असेल आणि त्या खातेदाराचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर खात्यातली सगळी रक्कम नॉमिनीला दिली जाते। पण जर संयुक्त खातं असेल आणि त्यापैकी कुठल्याही एका खातेदाराचा मृत्यू झाला तर हयात खातेदाराचा खात्यातील रकमेवर पहिला हक्क असेल। मात्र दुर्दैवाने सगळ्याच खातेदारांचा मृत्यू झाला तर अशा वेळी खात्यातली सगळी रक्कम नॉमिनीला दिली जाते। या बाबतीत खातेदाराचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर ठेवीची रक्कम मिळवण्यासाठी संबंधित नॉमिनीला पोस्ट ऑफिसमध्ये पासबुक आणि अर्ज सादर करावा लागेल। त्यासाठी पोस्टाची जी काही प्रक्रिया असेल ती झाल्यावर नॉमिनीला खात्यावर जमा असलेली रक्कम परत मिळेल। मंडळी, इथं एक महत्त्वाची सूचना म्हणजे आता खातं सुरू करताना नॉमिनेशन देणं अनिवार्य आहे। नॉमिनेशन देणं म्हणजे खातेदाराचा मृत्यू झाल्यास खात्यातील रक्कम कुणाला द्यायची हे नमूद करणे। थोडक्यात नॉमिनी म्हणजे खातेदाराचा मृत्यू झाल्यास खात्यातील रक्कम ज्याला मिळते ती व्यक्ती। आता आपण बघूया या योजनेचे व्याजदर काय काय आहेत। मंडळी, ही योजना 4 वेगवेगळ्या कालावधींसाठी उपलब्ध आहे। 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष, आणि त्यानुसार त्यांचे व्याजदरसुद्धा वेगवेगळे आहेत। 1 वर्षाच्या मुदतीसाठी 6.9% व्याजदर आहे, 2 वर्षाच्या मुदतीसाठी 7% व्याजदर आहे, 3 वर्षाच्या मुदतीसाठी 7.1% व्याजदर आहे आणि 5 वर्षांच्या मुदतीसाठी 7.5% व्याजदर आहे। आता आपण बघूया व्याजदराप्रमाणे आपल्याला परतावा किती मिळेल। सर्वप्रथम आपण 1 वर्षांसाठीचा परतावा बघूया। या योजनेत 1 वर्षासाठी 6.9% एवढा व्याजदर आहे। त्यामुळे तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरवर्षी 7081 रुपये व्याज मिळेल। जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरवर्षी 35,403 रुपये व्याज मिळेल। जर तुम्ही 15 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक व्याज 1,06,209 रुपये मिळेल। जर तुम्ही 20 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला एका वर्षानी 1,41,612 रुपये व्याज मिळेल आणि जर तुम्ही 30 लाख रुपये गुंतवलेत तर तुम्हाला एका वर्षानंतर 2,12,418 रुपये एवढं व्याज मिळेल। आता आपण 2 वर्षांसाठीचा परतावा बघूया। या योजनेत 2 वर्षांसाठी व्याजदर 7% आहे। त्यामुळे तुम्ही जर 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरवर्षी 7,186 रुपये व्याज मिळेल। जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरवर्षी 35,930 रुपये व्याज मिळेल। जर तुम्ही 15 लाख रुपये गुंतवलेत तर तुम्हाला दरवर्षी 1,07,789 रुपये व्याज मिळेल।
जर तुम्ही 20 लाख रुपये गुंतवलेत तर तुम्हाला वार्षिक व्याज 1,43,718 रुपये मिळेल आणि जर तुम्ही 30 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरवर्षी 2,15,577 रुपये एवढं व्याज मिळेल। आता आपण 3 वर्षांसाठीचा परतावा बघूया। या योजनेत 3 वर्षासाठी व्याजदर 7.1% आहे। त्यामुळे जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरवर्षी 7,291 रुपये व्याज मिळेल। जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरवर्षी 36,456 रुपये व्याज मिळेल। जर तुम्ही 15 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरवर्षी 1,09,369 रुपये व्याज मिळेल। जर तुम्ही 20 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरवर्षी 1,45,826 रुपये व्याज मिळेल। जर तुम्ही 30 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 2,18,739 रुपये एवढं व्याज मिळेल। आता आपण बघूया 5 वर्षांसाठीचा परतावा किती मिळेल। या योजनेत 5 वर्षांसाठी व्याजदर 7.5% आहे। त्यामुळे तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरवर्षी 7,714 रुपये व्याज मिळेल। जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरवर्षी 38,568 रुपये व्याज मिळेल। जर तुम्ही 15 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरवर्षी 1,15,704 रुपये व्याज मिळेल। जर तुम्ही 20 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरवर्षी 1,54,272 रुपये व्याज मिळेल आणि जर तुम्ही 30 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरवर्षी 2,31,408 रुपये व्याज मिळेल। थोडक्यात तुम्ही बघू शकता की ही योजना किती चांगला आणि जास्त परतावा देते। आता बघूया टॅक्समध्ये किती सूट मिळते। मंडळी, या योजनेचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे या योजनेत तुम्हाला कितीही व्याज मिळालं तरी त्यावर TDS कापला जात नाही। हे खूप मोठं ॲडव्हान्टेज म्हणजे खूप मोठा फायदा आहे। त्यानंतर जर तुम्ही पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेत 5 वर्षांची मुदत घेतली तर ठेवीच्या रकमेवर आयकर कलम 80C अंतर्गत टॅक्समध्ये सवलत मिळते। मात्र ही सवलत 1.5 लाख एवढ्या रकमेपर्यंतच मिळते। म्हणजे तुम्ही गुंतवणूक जरी 30 लाखाची केली तरी तुम्हाला सवलत टॅक्समध्ये 1.5 लाखांपर्यंतच मिळेल। मात्र जर तुम्ही ठेवीची मुदत 1 ते 3 वर्षादरम्यानची घेतली असेल तर ठेवीच्या रकमेवर टॅक्समध्ये आयकर कलम 80C अंतर्गत कुठलीही सवलत मिळणार नाही, कारण ही सवलत फक्त 5 वर्षांच्या मुदत ठेवीसाठी म्हणजे मुदत ठेवीवरील गुंतवणुकीच्या रकमेसाठी आहे। त्यानंतर सगळ्या मुदतींसाठी म्हणजे 1 ते 5 कुठल्याही प्रकारच्या मुदतीसाठी मिळणारा व्याज हे करपात्र असेल, त्यावर कोणतीही सूट मिळणार नाही। आता बघूया कागदपत्र काय काय लागतील। मंडळी, आता कागदपत्रांमध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड देणं अनिवार्य आहे। या योजनेत खातं उघडण्यासाठी तुम्हाला खातं उघडण्यासाठीचा अर्ज, ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स चालतं। पत्त्याचा पुरावा म्हणून वीज बिल किंवा आधार कार्ड किंवा पासपोर्ट चालेल। अल्पवयीन व्यक्तीसाठी वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला द्यावा लागेल आणि त्यांच्या कायदेशीर पालकांसाठी ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आत्ता सांगितलेली कागदपत्र द्यावी लागतील। तर मंडळी, ही होती पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेची माहिती। आपल्याला या योजनेच्या संदर्भात काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील। धन्यवाद।